नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. कसबा विधानसभेची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडावी, अन्यथा काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा प्रचार करणार नाही, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे पुण्याचे शहर प्रमुख संजय मोरे यांनी टॉप न्यूज मराठीशी बोलताना दिले. यासह महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात टॉप न्यूज मराठीच्या बुलेटिनमध्ये. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांचं नाव आता निश्चित झालेलं आहे. धंगेकरांचा प्रचार अजून चालू झालेला नाहीये, मात्र त्याआधीच नाराजी नाट्य थोडंसं चालू असल्याचं महाविकास आघाडीमध्ये पाहायला मिळतंय. कारण सध्या काल एक बैठक पार पडली. महाविकास आघाडीची समन्वयकांची जी बैठक होती, त्या बैठकीमध्ये ठाकरे गटाकडून कसबा विधानसभा जो आहे तो शिवसेनेला देण्यात यावा अशा प्रकारची मागणी करण्यात आली आहे. किंवा मग जर शिवसेनेला हा कसबा मतदारसंघ देणार नसतील किंवा मग देण्याचे तसे जर त्यांनी जाहीर केलं नाही तर आम्ही यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारात सहभागी होणार नाही, अशा सुद्धा चर्चा आहेत. या चर्चा कितपत खऱ्या आहेत, नेमकं या बैठकीत काय घडलं यावरच बोलण्यासाठी माझ्याबरोबर शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे आहेत. बरं, काय सांगाल, बैठक पार पडली, नेमकं काय झालं बैठकीत? लोकसभा निवडणूक जाहीर झाली. आमदार रवींद्र धंगेकर यांना महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेस पक्षामार्फत लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली. आत्ता जे या मतदारसंघाचे आमदार आहेत, कसबा मतदारसंघाचे, ते लोकसभेमध्ये निवडून गेल्यानंतर कसबा मतदारसंघाचं आमदारपद खाली होईल. आम्हाला खात्री आहे की रवींद्र धंगेकर महाविकास आघाडीच्या माध्यमातून चांगल्या मताधिक्यानं खासदार होणार आहेत. मग हा कसबा विधानसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची मागणी आहे की शिवसेनेला या ठिकाणी लढायला संधी मिळावी. शिवसेना प्रमुखांनी पुण्यातली शिवसेनेची मुहूर्तमेढ ह्या कसबा मतदारसंघातनं रोवली, कसबा पेठेतनं रोवली आणि ती मुहूर्तमेढ त्याचं रोपटं लावलं आणि त्याचा वटवृक्ष पुणे शहरामध्ये वाढला. अनेक ज्येष्ठ शिवसैनिक आजही हयात आहेत, जे साहेबांची आठवण सांगतात. कसबा मतदारसंघ आपला अगदी कट्टर आहे. इथली आमची आजही संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. त्या जीवावर आम्ही धंगेकरांना मदत केल्यामुळे माननीय आदित्य साहेब यांच्या सभेमुळे, त्यांच्या रॅलीमुळे हा विजय संपादित झाला, हे काँग्रेसही मान्य करतं. जर का धंगेकर खासदार होत आहेत आणि होणारच आहेत तर मग ती जागा शिवसेनेला का नाही, अशी आमची सर्व पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. ती आम्ही काँग्रेसकडे लावून धरली, महाविकास आघाडीत लावून धरली आणि आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे लावून धरली आहे. आता कसबा मतदारसंघ आम्हाला मिळालाच पाहिजे. तुम्ही मिळालाच पाहिजे अशी मागणी केली इथपर्यंत तर ठीक आहे, मात्र तुम्ही असं काही म्हणालेलं आहात, म्हणजे असं काही निर्णय तुमचा अंतर्गत शिवसेनेकडून, उद्धव ठाकरे गटाकडून असं झालाय का की जोपर्यंत जाहीररित्या आम्हाला ही मागणी आहे तुमची कसबा देण्याची, ती जाहीररित्या तुम्ही कुठेही सांगत नाही किंवा तसं काही तुमच्यामध्ये ठरत नाही महाविकास आघाडीमध्ये, तोपर्यंत तुम्ही रवींद्र धंगेकरांच्या प्रचारात सहभागी होणार नाही आहात? पुण्याच्या महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आमच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली, पण सर्व निर्णय ना काँग्रेसमध्ये या ठिकाणी ठरले जातात ना आमच्याकडे या ठिकाणी ठरले जातात. ही दोन्ही पक्षांच्या वरिष्ठांकडे, तिन्ही पक्ष महाविकास आघाडीचे वरिष्ठांकडे ही बातमी पोहोचवतील. तिथं सुद्धा आम्ही हिरिरीने हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळाला पाहिजे अशी आग्रही मागणी करतोय. नव्हे तो निर्णय घडून आणूच अशा प्रकारच्या एकूण आमच्या बैठका आता सुरू होतील. आम्ही तो मतदारसंघ हट्टाने मागून घेणार आहोत आणि तो आम्हाला मिळेल याची आम्हाला खात्री आहे. प्रचाराचा विषय झाला, धंगेकरांच्या प्रचारात उतरलो आम्ही तर धंगेकर खासदार होतील हे आम्हाला माहिती आहे. आम्ही त्यांचा प्रचार करणार आहोतच, त्यांना खासदार करणार आहोतच, तेव्हाच तो मतदारसंघ कसबा आम्हाला मिळणार आहे. दादा, कसबा मागताय तुम्ही, मात्र कसब्यासाठीचं एखादं नाव कुठे चर्चेत आहे का? तुम्ही स्वतः त्यासाठी इच्छुक आहात का? मी आहे, आमचे नगरसेवक आहेत, काही शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, उपशहर प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, असे अनेक जे स्थानिक कसब्यामध्येच राहतात असे अनेक जण आमच्याकडे इच्छुक उमेदवार आहेत. आणि कोणाला जर उमेदवारी मिळाली तरी त्या एका उमेदवाराचं आम्ही जो वरिष्ठ निर्णय देतील त्या उमेदवाराचं काम सगळे शिवसैनिक जोमाने करू. नक्कीच तुम्ही आता म्हणालात की जोपर्यंत तुम्ही साथीला नाही आहात तोपर्यंत रवींद्र धंगेकर खासदार होऊ शकत नाही आणि तुम्ही धंगेकरांना खासदार करणारच आहात. मात्र जेव्हापासून त्यांचं तिकीट डिक्लेअर झालं तेव्हापासून अंतर्गत काँग्रेसमध्ये सुद्धा थोडीशी नाराजी आहे. आबा बागुल सुद्धा नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. तर या सगळ्याचा फटका कुठेतरी मताधिक्याला बसेल असं वाटतंय.
इच्छुक अनेक असतात प्रत्येक पक्षामध्ये. त्याला आमचा शिवसेना असेल, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी असेल, सगळ्या पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते अनेक वर्ष काम करतात. त्यांनी इच्छुक का होऊ नये, पण एकदा वरिष्ठांनी उमेदवारी जाहीर केली तर बाकीच्या इच्छुकांनी त्या उमेदवाराचं इमानतदारी काम करावं. काँग्रेसमध्ये तेच होईल. आमच्याकडे कुठेही भांडण नाही आहेत, कुठेही नाराजी नाही आहे. आम्ही अगोदर मतदारसंघ आम्हाला मिळावा म्हणून आमच्या मित्रपक्षांबरोबर हट्ट करतोय, पक्षाकडे हट्ट करतोय, नवे ती मागणी लावून धरतोय. नाराजी थोडे दिवस असते, ती कमी होईल याची आम्हाला खात्री आहे. ती काँग्रेसमधली असेल, राष्ट्रवादीतली असेल, ज्या ज्या पक्षाला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळाली आहे त्या पक्षामध्ये अनेक इच्छुक असतात. नाराजी हे होतं. काही दिवसांनी वरिष्ठ येतात, समजूत काढतात, काही अनेक गोष्टी अंतर्गत चर्चा होते आणि वाद मिटला जातो. नक्कीच माझ्याबरोबर संजय मोरे होते. जसं त्यांनी आपल्याला सांगितलं की आत्ताच्या चर्चा चालू आहेत की जोपर्यंत कसबा विधानसभेचा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेला देणार असं जाहीर करत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रचारामध्ये सहभागी होणार नाही. तर या गोष्टीत तितकंसं तथ्य नाहीये असं मोरेंनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आम्ही प्रचारात सहभागी होणार आहोत. मात्र हा आमचा हट्ट आहे, ही आमची मागणी आहे की यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कसब्याचा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेला देण्यात यावा. त्या जोमाने तयारी सुद्धा शिवसैनिकांची चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्यामुळे येत्या काळामध्ये कसब्यामधून आपल्याला शिवसैनिक उभा राहिलेला पाहायला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. भारतातील अलाड विद्यापीठ पुणे विविध शैक्षणिक उपक्रम सुरू करत असून याच अनुषंगाने आज पुण्यात शैक्षणिक वर्ष 2024-2025 मध्ये सुरू होणाऱ्या सत्रात अलाड युनिव्हर्सिटी पुणे विद्यार्थ्यांचं भवितव्य लक्षात घेऊन पदवी, पदव्युत्तर आणि PhD यासह विविध विषयांचे नवीन आणि नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाची सुरुवात करणार आहे. आम्ही अलाड आहोत, आम्ही वेगळे आहोत या तत्वज्ञानासह अलाड विद्यापीठ पुणे आता मनोवृत्ती, नेतृत्व, दक्षता, तत्परता आणि समर्पण या 5 स्तंभावर आधारित शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देईल. येथे 70% व्यावहारिक आणि 30% थेरॉटिकल शिक्षण असेल. तसेच विद्यार्थ्यांचे 100% इंटर्नशिपची हमी मिळेल, अशी माहिती विद्यापीठ संस्थापक आणि कुलाधिपती डॉक्टर LR यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. आमची हे अलाड युनिव्हर्सिटी पुणे जो आज तुमच्या मीडियासमोर आम्ही लॉन्च केलेला आहोत, ह्याची ॲडमिशन प्रोसेस 2024-25 या वर्षामध्ये सुरू होत आहे. आणि आम्ही जे प्रोग्राम आणतो तो स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या नावाची आमची इंजिनिअरिंग कॉलेजचा स्कूल आहे. त्याच्यामध्ये कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, टेलीकम्युनिकेशन, सेमीकंडक्टर, मेकॅनिकल इन स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, सिव्हिल कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल व्हेकल्स, रोबोटिक ऑटोमेशन, सायबर सिक्युरिटी अँड फॉरेन्सिक्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट अँड डिजिटल कम्युनिकेशन एवढी ब्रांच आम्ही इंजिनिअरिंग स्कूलमध्ये घेऊन येतो आहे यावर्षी. दुसरा आमचा जो स्कूल आहे तो स्कूल ऑफ मॅनेजमेंट प्रोग्राम आहे. स्कूल ऑफ मॅनेजमेंट आहे, त्याच्यामध्ये MBA, MCA, BBA, BCA या 4 प्रोग्राम UG आणि PGचे आम्ही चालू करत आहोत. अलाड स्कूल ऑफ फार्मसी या संस्थामध्ये D फार्मा, B फार्मा, M फार्मा हा फार्मसी कॉलेज आमचा आहे ऑलरेडी. तोच कार्यक्रम आम्ही पुढे घेत आहोत. हा PCI अप्रूव्ड प्रोग्राम्स आहेत. तिसरी जो आमची स्कूल आहे तो स्कूल ऑफ हेल्थ अँड बायोसायन्स आहे. ह्याच्यामध्ये बॅचलर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन, मास्टर ऑफ हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन अँड मास्टर ऑफ हेल्थ असं BSc इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, पॅरामेडिकल प्रोग्राम्स हे सर्व कोर्स आम्ही आणतो आहे. दुसरी जी आमची स्कूल आहे ते स्कूल ऑफ लॉ आहे. त्याच्यामध्ये 3 वर्षाचे LLB आणि 5 वर्षाचे LLB हे 2 प्रोग्राम आम्ही आणतो आहे. एक आणखीन राहिलं स्कूल ऑफ डिझाईन आहे. त्याच्यामध्ये BDIS फॅशन डिझाईन, प्रोडक्ट डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन, बॅचलर ऑफ व्हिज्युअल आर्ट्स अँड बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स ह्या प्रोग्राम आम्ही चालू करत आहोत. आणि सर्व जो कोर्सेस आहेत त्याचे PhD प्रोग्राम आम्ही ह्या वर्षीच लॉन्च करत आहोत. आता आमची संस्थेचे जे तुम्ही विचारताय तर आम्ही 25 वर्ष झाला आमच्या सिल्वर जुबली इयरमध्ये आम्ही एवढं अनुभव नंतर आपला युनिव्हर्सिटी लॉन्च करतो आहे. आणि आम्हाला मार्केटला जो मार्केटमध्ये इंडस्ट्रीला काय पाहिजे त्याची ज्ञान आम्हाला खूप आहे. आणि त्याचे समज जसं कार्यक्रम त्याचं कसं डिझाईन करायचं ह्याच्यावर आम्ही इंडस्ट्रीयलचे एक्सपर्ट लोक आहेत, बरेचसे चान्सलर्स, व्हाईस चान्सलर्स, मॅनेजिंग डायरेक्टर्स, चेअरमॅन असं मोठे मोठे लोकांची आम्ही कमिटी करून
आणि त्यांच्या मार्फत आम्ही कोर्स डिझाईन करत आहोत आणि एकदा तो डिग्री घेऊन तो मुला जो बाहेर पडला त्याला नक्की जॉब मिळेल किंवा तो नक्की सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होणार ह्याची आम्हाला खात्री आहे. नाही, हे वर्षानुवर्ष प्रत्येक वर्ष आमची जे टेस्ट होणार आहे त्या टेस्टमध्ये जो जसं त्या टेस्टला बीट करून येणार त्याच्या प्रत्येक वर्षी हे स्कॉलरशिप चालू राहील. आम्ही या वर्षी चालू करून पुढच्या वर्षी बंद करणार असं नाही आहे. इट्स अ रेग्युलर प्रोग्राम. या थँक्यू व्हेरी मच. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाला जो आहे तो मोठा धक्का बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. रामटेकच्या ज्या उमेदवार आहेत रश्मी बर्वे त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र जे आहे ते रद्द ठरवण्यात आलेलं आहे. सामाजिक न्याय विभागाकडून हा निर्णय जो आहे तो निर्णय घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजे सुरुवातीला जेव्हा महाराष्ट्रातला जागा वाटपाचा तिढा किंवा जागा वाटप कधी निश्चित होईल असं जेव्हा बोललं जात होतं त्यावेळी दिल्लीमध्ये पार्लमेंटरी बोर्डाची काँग्रेसची मिटिंग झाली मधुसूदन मिस्त्री यांच्या अध्यक्षतेखाली आणि महाराष्ट्रातल्या ज्या पहिल्या टप्प्यातल्या 7 जागा निश्चित झाल्या त्या 7 जागांवर उमेदवार देखील घोषित करण्यात आले. त्यामध्ये रश्मी बर्वे यांचं नाव होतं आणि रामटेकच्या जागेवर रश्मी बर्वे लढतील हे निश्चित झालं होतं. मात्र आता त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर मोठा धक्का काँग्रेसला बसल्याचं पाहायला मिळतंय. वैयक्तिक रश्मी बर्वे यांना मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे आता कदाचित त्यांचे पती जे आहेत ते रामटेक लोकसभेची निवडणूक लढू शकतात. महायुतीचा उमेदवार जाहीर होण्या अगोदरच महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला होता आणि त्यानंतर महायुतीकडूनही आता राजू पारवे जे माजी आमदार आहेत त्यांना उमेदवारी तिथे जाहीर करण्यात आलेली आहे. मात्र ऐन बहरात कुठेतरी प्रचार आला असताना 19 एप्रिलला मतदान देखील पार पडणार आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला यामुळे मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय. अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पंकजा मुंडे या महाराष्ट्रातील भाजपच्या माजी मंत्री, प्रमुख नेत्या व विद्यमान राष्ट्रीय चिटणीस आहेत. भाजपचे दिव्यंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या त्या ज्येष्ठ कन्या असून महाराष्ट्रात बीड जिल्ह्यातील प्रमुख राजकीय चेहरा अशी त्यांची ओळख आहे. तसंच गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय वारसदार म्हणून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं जातं. 2009 मध्ये गोपीनाथ मुंडे लोकसभेवर निवडून गेल्यानंतर परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचल्या. यानंतर 2014 मध्येही त्या आमदार झाल्या आणि राज्यात सेना भाजपचं सरकार आल्यानंतर त्या महिला व बालकल्याण मंत्री होत्या. 2014 मध्ये आपण लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं विधान त्यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर 2015 मध्ये चिक्की घोटाळा प्रकरणात त्यांचं नाव आलं. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्या धनंजय मुंडे यांच्याकडून पराभूत झाल्या. पंकजा मुंडे भाजपला सोड चिठ्ठी देणार असल्याचं अनेकदा बोललं गेलं. मात्र पंकजा मुंडे यांनी आपण भाजप सोडणार नसल्याचं वारंवार स्पष्ट केलंय. तर काय आहे पंकजा मुंडेंचा राजकीय प्रवास पाहूयात. पंकजा मुंडे यांची राजकीय सुरुवात अर्थातच त्यांचे वडील आणि भाजपचे दिव्यंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या छत्रछायेखाली सुरू झाला. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत दौरे करणे, विविध कार्यक्रमांमधून त्या दिसू लागल्या. 2009 साली गोपीनाथ मुंडे बीड लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत परळी विधानसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली. धनंजय मुंडे यामुळे नाराज झाले, पण त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली. गोपीनाथ मुंडे असताना धनंजय विरुद्ध पंकजा या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती. तसंच 2013 साली धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. गोपीनाथ मुंडेंसाठी तो धक्का होता. मात्र 2014च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडे मोठ्या मताधिक्याने निवडून आले, पण त्यानंतर त्यांचं अपघाती निधन झालं. त्यानंतर सर्व जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर येऊन पडली. पंकजा यांच्याकडे गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार म्हणून बघितलं जाऊ लागलं. गोपीनाथ मुंडे यांच्या जागी प्रीतम मुंडेंना उमेदवारी दिली गेली. तर 2014च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली. त्यात पंकजा या मोठ्या मताधिक्याने निवडून आल्या. त्यांना राज्याच्या मंत्रिमंडळात महिला बालकल्याण, जलसंधारण आणि ग्रामविकास या खात्याची जबाबदारी मिळाली. या दरम्यान पंकजा या त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिल्या. अनेक वक्तव्य त्यांनी भोवली. मी लोकांच्या मनातली मुख्यमंत्री आहे हे वक्तव्य त्यापैकीच एक.
पंकजा यांच्या आक्रमक स्वभावामुळे राज्यातील वरिष्ठांशी त्यांचा सुप्त संघर्ष सुरू झाला। वेगवेगळ्या कारणांवरून त्यांनी जाहीरपणे नाराजीही व्यक्त केली आहे। मंत्री असताना पंकजा मुंडे यांच्यावर चिक्की घोटाळ्याचे गंभीर आरोप झाले होते। मात्र पंकजा यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी खळबळजनक आरोप केले, त्यावर चौकशी समिती स्थापन झाली होती। काही महिन्यांनी पंकजा यांना क्लीन चिट मिळाली। चिक्की घोटाळ्यामुळे पंकजा यांची प्रतिमा मलिन झाली। पक्षांतर्गत संघर्ष, मतदारसंघात कामासाठी उपलब्ध नसणे अशा कारणांमुळे धनंजय मुंडे हे परळीमध्ये पंकजा यांच्यापेक्षा वरचढ ठरत होते। 2019च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पंकजा विरुद्ध धनंजय मुंडे अशी लढत झाली। यामध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला। त्यानंतर मागची 5 वर्ष त्या राष्ट्रीय पातळीवरच्या संघटनात्मक जबाबदाऱ्या पार करत आहेत। दरम्यानच्या काळात त्यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावरही टीका केली होती, तेव्हा त्या विविध पक्षात प्रवेश करणार असं बोललं जात होतं। मी निष्ठेची इतकी लेचीपेची नाही, एक वेळ ऊस तोडायला जाईन पण निष्ठा गहाण टाकणार नाही, असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं। 5 वर्षांनंतर अखेर त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली। अशाच नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। त्या विविध पक्षात प्रवेश करणार असं बोललं जात होतं। मी निष्ठेची इतकी लेचीपेची नाही, एक वेळ ऊस तोडायला जाईन पण निष्ठा गहाण टाकणार नाही, असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं होतं। 5 वर्षांनंतर अखेर त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली। अशाच नवीन माहितीसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। नमस्कार, मी राजरत्न जोंधळे। टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांची किल्ले शिवनेरी येथे भेट झाली। त्यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांच्या पाया पडत त्यांना नमस्कार केला। राजकारणात वैयक्तिक टीका न करता धोरणात्मक टीका करणार असून वयस्कर माणसांना नमस्कार करणं ही आपली संस्कृतीत आहे, असंही अमोल कोल्हे म्हणाले। पिंपरी चिंचवड शहरातील औंध परिसरात असलेल्या जिल्हा रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार घडला असून उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना चुकीच्या गटाचं रक्त दिलं गेल्यानं 2 रुग्णांना तात्काळ आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले। औंध इंदिरा वस्तीत राहणारे दत्तू सोनाजी सोनवणे यांना श्वास घेण्यात अडचण येत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, तर वाकड मधील दगडू कांबळे यांना देखील उपचारासाठी भरती करण्यात आलं होतं। दोघांच्या तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी दोघांना रक्त चढविण्याचा सल्ला दिला होता। त्यानुसार सोनवणे यांना बी पॉझिटिव्ह तर दुसरे रुग्ण कांबळे यांना ए पॉझिटिव्ह रक्त चढवायचं होतं। मात्र संबंधित परिचारिकेनं निष्काळजीपणा करत दत्तू सोनवणे यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह असताना त्यांना बी पॉझिटिव्ह रक्त चढवलं आणि कांबळे यांचा रक्तगट बी पॉझिटिव्ह रक्तगट असताना ए पॉझिटिव्ह रक्तगट चढवल्याचा प्रकार उघडकीस आलाय। दोन्ही रुग्णांना रक्त चढवित असताना संबंधित परिचारिका मोबाईलवर बोलत होत्या आणि त्यामुळेच असा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। परिचारिकेच्या या गंभीर चुकीमुळे दोन्ही रुग्णांची प्रकृती नाजूक असून दोन्ही रुग्णांना आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलंय। दरम्यान हा सगळा प्रकार चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप यांना कळल्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णालयात धाव घेत डॉक्टरांना फैलावर घेतलं आणि हलगर्जीपणा करणाऱ्या नर्स आणि डॉक्टरांना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या। त्यानुसार एका परिचारिकेला निलंबित करण्यात आलं असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती औंध जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यल्लमपल्ली यांनी दिली आहे। दिनांक 23 मार्च रोजी 4 ते 7 च्या दरम्यान संध्याकाळी मेल मेडिकल वॉर्ड मध्ये 2 रुग्णांना ए पॉझिटिव्हच्या एक रुग्णाला ए पॉझिटिव्ह ब्लड द्यायचं होतं आणि बी पॉझिटिव्ह रुग्णाला बी पॉझिटिव्ह रक्त द्यायचं होतं, पण सिस्टरच्या चुकीमुळं अदलाबदल झाल्यामुळे एचं बी ला गेलं आणि बीचं ए ला गेलं। ते 6:30च्या दरम्यान निदर्शनास आलं। मग डॉक्टर खलाटे सिनियर फिजिशियन आहेत, त्यांना बोलून घेतलं अर्जंट। मग त्यांना वार्डातून अर्जंट आयसीयू मध्ये अंडर ऑब्झर्वेशन मध्ये सध्या ऍडमिट केले आहेत। दोन्ही रुग्णांची तब्येत एकदम चांगली आहे आणि प्राथमिक अहवाल जो प्राप्त झाला आम्हाला डॉक्टरांकडून, त्या अहवालावरून आम्ही 2 संबंधित सिस्टरांना निलंबित करण्याचा आदेश काढण्यात आला आहे आणि कार्योत्तर मंजुरीसाठी माननीय उपसंचालक आरोग्य खाते यांच्याकडे पाठवण्यात आला आहे। आम्ही सक्त मीटिंग घेऊन मेट्रनला आणि इन्चार्ज सिस्टरना सगळ्यांची मीटिंग घेऊन त्यांना सगळ्यांना सूचना दिल्या आहेत की ड्युटीवर असताना मोबाईलचा वापर कोणीही करू नये, जर गरज पडली तर लँडलाईनचा वापर कराव्या हॉस्पिटलमध्ये आणि व्यवस्थितपणे याच्या पुढे अशी गंभीर चूक होणार नाही याची दक्षता घ्यावी।
पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत पाहायला मिळते। पुण्यातल्या येरवडा परिसरामध्ये 5 ते 6 इसमांनी एका नमाज पठण करण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तीवरती हल्ला केला। कोयत्याने हा हल्ला करण्यात आला होता। एक व्यक्ती नमाज पठण करण्यासाठी रात्रीच्या वेळेस बाहेर पडली होती आणि या व्यक्तीवरती 5 ते 6 जणांनी मागून येऊन कोयत्याने वार केलेले आहेत। ही संपूर्ण घटना जी आहे ती सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे आणि सध्या या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरती पोलीस या आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न करत आहेत। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, परंतु जागा वाटपाचा तिढा मात्र अजूनही सुटताना दिसत नाहीये। राज्यात सध्या अशा 7 जागा आहेत ज्या जागांसाठी युती आणि महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू आहे। पाहूयात कोणत्या आहेत या 7 महत्त्वाच्या जागा। यातली पहिली जागा आहे सांगलीची। सांगली हा काँग्रेसचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून मानला जातो। मागच्या 2 लोकसभा निवडणुका सोडल्यास त्याआधी या जागेवर काँग्रेसचे वर्चस्व राहिलं आहे। मात्र या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांचं नाव जाहीर केलं, तर दुसरीकडे काँग्रेसने या जागेवर दावा सांगितल्यामुळे माजी खासदार प्रतीक पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे। सांगली शिवसेनेची ताकद नसताना ही जागा महायुतीच्या पारड्यात पडण्याची शक्यता असल्यामुळे या जागेवर काँग्रेसचाच उमेदवार द्यावा अशी स्थानिक नेत्यांची इच्छा आहे। दुसरी जागा आहे रामटेकची। ही जागा सध्या शिंदेच्या शिवसेनेकडे आहे। विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांनी या जागेसाठी उमेदवारी मागितली आहे, मात्र भाजप ही जागेवर दावा सांगत आहे। भाजपकडून अरविंद गजभिये यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, मात्र कृपाल तुमाने यांना उमेदवारी न दिल्यास बंडखोरी करण्याचा इशारा त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलाय। त्यामुळे या जागेचा तिढा सुटत नाहीये। तर काँग्रेसकडून रश्मी बर्वे यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे। या यादीतील तिसरी जागा आहे दक्षिण मध्य मुंबईची। दक्षिण मध्य मुंबईत विद्यमान खासदार राहुल शेवाळे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता असताना त्यांच्यावर त्यांचेच काही शिवसैनिक नाराज असल्यामुळे या जागेची महायुतीत सामील होणाऱ्या चौथ्या भिडू अर्थात मनसेने मागणी केली आहे। या जागेवर बाळा नांदगावकर किंवा मग अमित ठाकरे यांना उमेदवारी द्यावी अशी राज ठाकरे यांची इच्छा आहे। तरी या जागेवर अनिल देसाई यांना उमेदवारी देण्याची ठाकरे गटाची इच्छा असून मुंबई प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड या सुद्धा याच जागेसाठी आग्रही आहेत। चौथी जागा आहे उत्तर पश्चिम मुंबईची। या ठिकाणी ठाकरे गटाकडून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांचेच वडील आणि शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर हे इच्छुकांच्या शर्यतीतून बाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय। मात्र याच जागेवर आता प्रसिद्ध अभिनेता गोविंदा हा महायुतीकडून रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। पण दुसरीकडे काँग्रेसकडून संजय निरुपम हे सुद्धा याच जागेसाठी इच्छुक आहेत। जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये अडकलेली 5वी जागा आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघाची। भिवंडीतील जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात संघर्ष सुरू आहे। काँग्रेसचे दयानंद चौरगे हे या जागेसाठी इच्छुक आहेत, मात्र महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यापुढे त्यांच्या ताकदीचा उमेदवार असायला हवा यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांना स्वतः या जागेवर दुसरा उमेदवार देण्यासाठी लक्ष घालावं अशी विनंती केली आहे। जागा वाटपाच्या तिढ्यात अडकलेली 6वी जागा आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची। महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे आहे, मात्र या जागेवर महाविकास आघाडीचाच घटक पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने सुद्धा दावा सांगितला आहे। या ठिकाणच्या विद्यमान खासदार भारती पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे, तर कम्युनिस्ट पक्षाचे JP गावित हे सुद्धा या जागेसाठी इच्छुक आहेत। तर जागा वाटपाच्या तिढ्यामध्ये अडकलेली अखेरची जागा आहे रत्नागिरीची। रत्नागिरीच्या जागेवर महाविकास आघाडीतर्फे विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, तर महायुतीतर्फे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे।
मात्र शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत हे सुद्धा या जागेवर इच्छुक आहेत। या 7 जागांच्या वाटपाचा तिढा अनेक दिवसांपासून सुटताना दिसत नाहीये। वारंवार चर्चा बैठका करूनही उमेदवार निश्चित होत नाहीयेत। प्रत्येकच जागा जिंकणं हे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांसाठी महत्त्वाचं झालंय। एकापेक्षा जास्त इच्छुकांची संख्या असल्यामुळे कोणा एकाला तिकीट दिल्यास दुसऱ्या गटाची नाराजी ओढवून घेणं कोणत्याच पक्षाला पेलवणार नाही। त्यामुळे कमीत कमी रिस्क घेऊन निवडून येण्याची हमी असलेला उमेदवार देण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांचे प्रयत्न सुरू आहेत। आता हा जागा वाटपाचा तिढा नेमका कधी सुटणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे। संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून महाराष्ट्रात 5 टप्प्यात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत। महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 मतदारसंघ असून 48 पैकी काही मतदारसंघात हाय व्होल्टेज लढती पाहायला मिळणार आहेत। यापैकी एक असणाऱ्या सांगली लोकसभा मतदारसंघात आता महाविकास आघाडीतील 2 पक्ष असलेल्या ठाकरे गट आणि काँग्रेसमध्येच उमेदवारीवरून मतभेद झाल्याचं पाहायला मिळतंय। सांगली लोकसभा मतदारसंघातून SD पाटील, शालिनीताई पाटील, मदन पाटील, प्रतीक पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी खासदारकी भूषवली। एकेकाळी सांगली लोकसभा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता। मात्र 2014, 2019 या 2 निवडणुकीमध्ये भाजपाचे संजय काका पाटील सांगलीतून विजयी होत आहेत। यंदाही आता भाजपाकडून विद्यमान खासदार संजय काका पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। महाविकास आघाडीकडून काँग्रेस सांगली लोकसभेसाठी इच्छुक होतं। मात्र ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्यानं आता काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये कोल्ड वॉर रंगल्याचं पाहायला मिळते। काँग्रेसकडून विशाल पाटील हे लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक होते। 2019च्या लोकसभा निवडणुकीत नेमकी लढत कशी झाली पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। 2019च्या लोकसभेत तिरंगी लढत पाहायला मिळाली होती। भाजपाकडून संजय काका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील तर वंचित बहुजन आघाडीकडून गोपीचंद पडळकर निवडणुकीच्या रिंगणात होते। या निवडणुकीत संजय काका पाटील यांना 5,08,995 मतं मिळाली तर विशाल पाटील यांना 3,44,643 मतं तर गोपीचंद पडळकर यांना 3,02,34 मतं मिळाली। या निवडणुकीत एकूण 65% मतदान झालं होतं। त्यापैकी संजय काका पाटील यांना 43.01, विशाल पाटील यांना 29.12 तर पडळकर यांना 25.37% मतं मिळाली होती। सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादाचा नेमका परिणाम काय होईल याविषयी राजकीय विश्लेषक संपत मोरे काय म्हणालेत पाहूयात। सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांना काँग्रेसकडून सुद्धा पाठिंबा मिळेल अशा प्रकारचा एक युक्तिवाद शिवसैनिकाकडून करण्यात येत होता। मात्र काल सायंकाळी 6च्या दरम्यान काँग्रेसकडून इच्छुक असणारे विशाल पाटील यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर सांगली काँग्रेसचीच अशा प्रकारचे एक ट्विट केल्याने पुन्हा एकदा विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहेत असे चित्र निर्माण झाले आहे। काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते डॉक्टर विश्वजित कदम यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीसाठी दिल्लीमध्ये तळ ठोकला आहे। त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांना मिळणार अशा प्रकारचा एक युक्तिवाद किंवा अशा प्रकारची खात्री काँग्रेसच्या सांगलीच्या कार्यकर्त्याकडून व्यक्त होत आहे। त्याच वेळेला चंद्रहार पाटील यांनी त्यांना उमेदवारी मिळाल्याने प्रचाराला सुरुवात केली आहे आणि काँग्रेसचे नेते मात्र दिल्लीमध्ये ठाण मांडून बसले आहेत आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये सांगलीची उमेदवारी आम्हाला मिळेलच असा विश्वास ते व्यक्त करत आहेत। प्रसंगी आम्ही मैत्रीपूर्ण लढत करू, मात्र काँग्रेसची जागा आम्ही शिवसेनेला सोडणार नाही। शिवसेनेने त्यांचा उमेदवार उभा करावा, आम्ही आमचा उमेदवार उभा करू अशी भूमिका काँग्रेसच्या नेत्यांनी घेतल्याने सांगली लोकसभेच्या जागेचा तिढा हा दिवसेदिवस वाढत चालला आहे। या सर्व हालचालीकडे भाजपचे नेते मात्र बारीक लक्ष ठेवून आहेत। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या सांगली लोकसभेच्या जागेवरून आता काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये जी आहे ती चढाओढ पाहायला मिळते। काँग्रेसकडून विशाल पाटील इच्छुक असतानाच ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे आता ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये जो अंतर्गत वाद सुरू आहे याचा फटका नेमका कोणाला बसतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी।
यंदाच्या IPLला 22 मार्चपासून सुरुवात झाली आहे। या IPLमध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। याचा फटका मुंबई इंडियन्सला यंदाच्या IPLमध्ये बसण्याची शक्यता आहे। कसा ते जाणून घेऊयात। यंदाच्या IPLमध्ये मुंबईने रोहितचे कर्णधार पद काढून ते हार्दिककडे सोपवले। यामुळे रोहितचे चाहते मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले। मात्र तरीही रोहित आणि हार्दिक यांच्यात सगळं काही ठीक असल्याचे चाहत्यांना दाखवण्यात आले। मात्र पहिल्याच सामन्यात हार्दिक आणि रोहित यांच्यात काहीच आलबेल नसल्याचे दिसून आले। तसेच सामना संपल्यानंतर देखील दोघांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले। एवढेच नाही तर रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा हे एका गटात आहेत, तर हार्दिक पांड्या, ईशान किशन आणि इतर काही खेळाडू वेगळ्या गटात आहेत। त्यामुळे मुंबई इंडियन्समध्ये 2 गट पडल्याचे म्हटले जाते। यामुळे मुंबई इंडियन्समध्ये काहीच आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा दिसून येत आहे। त्यामुळे आता रोहित शर्मा, हार्दिक पांड्या यांच्यातील वाद, फॅन्सची नाराजी दूर करण्यामध्ये मुंबईला यश येते का, याबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा। अशाच 500 आणि 550 खासदार आहेत या देशात। आघाडीमध्ये, एवढ्या मोठ्या आघाडीमध्ये एखादी सीट कमी जास्त मध्ये होतात अशा गोष्टी, त्याच्यात गैर काय। आमच्याकडे लोकशाही आहे, दडपशाही नाही आहे। त्याच्यामुळे लोकशाही पद्धतीने चर्चेतून मार्ग निघतो। पार्लमेंटरी कमिटीची बैठक झाली तर मित्रपक्षांनी जागा घोषित केल्या, उद्धव ठाकरेंनी केल्या, त्याच्या नक्की कॉन्सिक्वेन्सेस काय दिसले? राष्ट्रवादी किती जागा लढणार आहे त्या संदर्भात जागा डिक्लेअर करू? हे ऑफिशियली माननीय जयंत पाटील हे महाराष्ट्राचे आमचे नेते आहेत, ते तुम्हाला सविस्तर त्याची माहिती देतील। काल दादांनी पहिल्यांदा मेळावा घेतला आणि म्हटलं की पुण्यासह बारामतीमध्ये देखील तुम्हाला काम करायचं आहे, अशा पद्धतीने बघतात। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मत मागायचा अधिकार। काही तुम्ही प्रचार करताना चांगला कसा प्रतिसाद एकतर मिळतोय आणि समोरचे देखील जोरदार प्रचार करतायत, गाठीभेटी होतात की नाही? माझ्या सगळ्यांचीच गाठीभेटी होतात त्याच्यामुळे, आणि मी लोकांच्यातच राहतो 365 दिवस। मला इलेक्शन लागत नाही गाठीभेटी करायला, त्याच्यामुळे मी 365 दिवस माझा स्वभावच तसा आहे। मी 24/7 लोकांमध्ये असते, कुठेही असले तरी। त्याच्यामुळे मला ऊर्जा आणि आनंदही लोकांमधूनच मिळतो। अर्थात ताई, म्हणजे समोरचे जे आता विरोध म्हणजे चर्चेत असलेले उमेदवार आहेत इलेक्शनमुळे बाहेर पडलेत, असं नाही मी म्हणले, मी माझं बोलते, तुम्ही कशाला चुकीचे अर्थ काढताय? दादा म्हटले की तुमच्याच मनातला उमेदवार बारामतीत राहणारे काही वेगळे विषय नसणार आहे। मध्यंतरी ज्या चर्चा सुरू झाल्या होत्या जानकरांच्या, अजूनही काही बदल होईल असं वाटतं? मला कसं माहिती असेल? मी लढणार आहे का तर हो, मी तिकीट मागितलंय का तर हो। आता दुसरे के घर में क्यों जाकू मैं? ते साताऱ्यातून उदयनराजे आपले खासदार होते, अनेक वर्ष सोबत काम केले, पण गेले जवळपास 6 ते 7 भाजपच्या देशभरातील याद्या आल्यात। उदयनराजेंचं नाव अजूनही आलं नाही। काल मोठं शक्ती प्रदर्शन केलं, पण तरीही भाजपकडून त्यांची उमेदवारी अजून घोषित झाली नाही। हे प्रचंड वेदना देणारी गोष्ट आहे, कारण छत्रपतींचा आणि त्या गादीचा मान सन्मान फक्त या राज्यात होत नाही, आमच्या फक्त मनात नाही पण देशामध्ये आहे। कारण का छत्रपतींची ती गादी आहे आणि उदयनराजेंनी आणि आम्ही अनेक वर्ष एकत्र काम केले आहे, आणि त्याच्यामुळे आमच्या एका सहकार्याचा आणि त्या गादीचा हा अपमान होतोय असं मला वाटतं। कारण मला प्रचंड वेदना होत आहेत की एवढ्या मोठ्या गादीचे एवढे मोठे राजे, ज्यांना आम्ही किती मान सन्मान द्यायचो, म्हणजे आमच्या कुठल्याही मीटिंगमध्ये आले की त्यांची नेहमी जागा आदरणीय पवार साहेबांच्या शेजारी, म्हणजे जणू काय त्यांना प्रिय, म्हणजे एखादा मुलगा असता इतकं प्रेम आदरणीय पवार साहेबांनी, एवढा जीव त्यांनी नेहमीच त्यांना दिला, प्रेम दिलं। त्यांनी इन रिटर्न आदरणीय पवार साहेबांना प्रचंड प्रेम आणि आदर दिला, आणि संघटनेने आम्ही दिला। आणि त्याच्यामुळे त्या जेव्हा यांना राजकारणात छत्रपतींचं नाव लागतं तेव्हा मग ते छत्रपतींचं नाव घेणार, पण जेव्हा उदयन महाराजांची वेळ येते तिकिटाची, त्यांचं तर नाव पहिल्या लिस्टमध्ये यायला पाहिजे होतं। त्यामुळे मला वेदना एवढ्याच होतात की त्या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पक्ष आणि मराठी माणसाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात जे राजकारण आणि सुडाचं राजकारण हे केंद्र सरकार करतं, त्याचा एक आणखीन एक उदाहरण आहे। तर तुतारीच्या चिन्हावर जर लढायचं असेल तर उदयनराजेंना तुम्ही आमंत्रित करणार का? त्यांना या देशामध्ये दडपशाहीच्या विरोधात ज्याला लढायची इच्छा असेल त्याला अर्थातच तुतारी हे खूप चांगलं मोठं ऑप्शन आहे। तुतारी वालवला माणूस हा भ्रष्टाचाराच्या विरोधातली ही नांदी आहे, ही दडपशाहीच्या विरोधातली ही नांदी आहे।
ही बेरोजगारीच्या विरोधातली ही नांदी आहे. मुद्दा आहे की तुम्ही असं म्हणताय की उदयनराजे तुमचे अगदी कौटुंबिक संबंधांसारखे होते किंवा याच्यात आहेत कौटुंबिक संबंध तुमचे आहेत, पण ज्यावेळी पॉलिटिकल स्टँड घ्यायचा मुद्दा येतो त्यावेळी ते मग राष्ट्रवादीपासून फारकत कशी काय करतात? तर माझी वैयक्तिक नाती सगळ्यांचीच चांगली आहेत, कारण का वैयक्तिक नाती जपणं हे संस्कार माझ्या आईनीच माझ्यावर केलेले आहेत. माझ्या वडिलांचे, आमच्या कुटुंबाचे, सगळ्याच कुटुंबाची संबंध, त्याच्यामुळे आम्ही एवढी वैचारिक प्रगल्भता आमच्यात आहे ज्याच्यात आम्ही आमचं पॉलिटिकल आणि आमचं वैयक्तिक नाती याच्यात आम्हाला वेगळेपणा एक अंतर ठेवता येतं आणि ह्यालाच लोकशाही म्हणतात. माढा लोकसभेसंदर्भातला एक प्रश्न, तुमच्यासाठी खरं तर फॅमिली म्हणलं तर खूप एक वेगळा कॉर्नर आहे तुमच्या मनात, पण आता प्रतिस्पर्धी म्हणून जर सुनेत्रा वहिनी समोर असल्या तर तुम्ही लढण्यावर ठाम आहात का? मी बारामती लोकसभा मतदारसंघातून गेले 15 वर्ष या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते आणि मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, महाविकास आघाडी आणि इंडियाकडे बारामती लोकसभा मतदारसंघाचं तिकीट 6 महिन्यापूर्वीच मागितलं होतं आणि माझी अपेक्षा आहे की माझा परफॉर्मन्स बघून मला ती संधी द्यावी अशी मी इंडिया आघाडीकडे विनम्र विनंती करते. पण समोरचे जे विरोधक आहेत ते आता जे तुमच्याच घरातून एक तिकीट देणं जवळजवळ निश्चित झालं. प्रॉब्लेम असा झाला आहे की भारतीय जनता पक्ष काश्मीर टू कन्याकुमारी, भारतीय जनता पक्षांना शरद पवारांना संपवायचंय असं तेच म्हणतात. त्याच्यामुळे शरद पवारांना संपवण्यासाठी भारतीय जनता पक्ष उतरली आहे. त्यांना महाराष्ट्राचा विकास करायचा नाही, त्यांना भ्रष्टाचाराच्या विरोधात काही करायचं नाही, त्यांना बेरोजगारीमध्ये लढायचं नाही, त्यांना महागाई कमी करायची नाही. भारतीय जनता पक्ष सुडाचं राजकारण करतं आणि जो कोणी नेता महाराष्ट्राची आन बान आणि शान ही दिल्लीत गाजवतो त्याला संपवायचं असं कबुली ही भारतीय जनता पक्षानेच दिलेली आहे. हे मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेलं आहे. सीजेने देशातल्या नामांकित वकिलांनी एक पत्र लिहिले आणि त्यामध्ये एक विशिष्ट समुदायाचा राजकीय हस्तक्षेप न्यायपालिकेत वाढतोय त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. हे खूप चिंताजनक आहे, कारण तुम्ही बघताय की ही लोकशाही आहे, पण तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्स मधून आणि वर्तमानपत्रातून अशी माहिती येते आणि समाजामध्ये दबक्या आवाजांमध्ये चर्चा चालली आहे की आता ही दडपशाही वाढत चालली आहे या देशात. त्यामुळे मग हा इमर्जन्सी आहे का, अघोषित इमर्जन्सी या देशात आहे का, अशी परिस्थिती, अशी दबक्या आवाजात सातत्याने चर्चा. म्हणजे कुठल्या पत्रकारांनी काहीतरी सरकारच्या विरोधात लिहिलं त्याची नोकरी जाते, एखाद्या पत्रकारांनी सरकारच्या विरोधात काही एव्हिडन्स दिला तर त्याला धमक्याचे फोन येतात. त्याच्यानंतर कुठल्याही बिझनेसमॅनला त्यांनी काही विरोधी पक्षाबद्दल काही बरं बोललं, उद्घाटनाला बोलवलं, त्याला धमक्या दिल्या जातात. त्यानंतर पक्ष फोडले जातात, त्यांना घरं फोडली जातात. आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी त्याचा जो गैरवापर, अरविंद केजरीवालांचं अटक, कन्नी मोळीजींची पुन्हा केस उघडलेली आहे. अशी किती उदाहरणं जो विरोधात आहे. आणि हा डेटा मी नाही सांगत आहे, हा डेटा तुमच्या चॅनल्सवर आणि वर्तमानपत्रात आले की 95% 95% या इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीच्या केसेस कुणावर आहेत तर त्या विरोधी पक्षावर आहेत. आणि त्या विरोधी पक्षातला माणूस जर भारतीय जनता पक्ष किंवा त्यांच्या मित्र पक्षात असला तर या केसेस वॉशिंग मशीन मध्ये जाऊन, श्रेडर मध्ये जाऊन त्या कुठे हरवून जातात ती फाईल मला माहिती नाही. हे सगळं मी चॅनल आणि तुमच्या टीव्हीवरच पाहते ही सगळी माहिती. पुन्हा शिवसेना म्हणते की आम्हाला जागा विधानसभेचा हडपसरमध्ये त्यांची तीच मागणी आहे. मग महायुतीत कुठेतरी सेना तर पुन्हा एकदा बार्गेनिंग या सगळ्या गोष्टीत केली, प्रचार करू असं शिवसेनेने मागणी केली. पण माहो आमची लोकशाही आहे, लोकशाहीत तोंडच उघडायचं नाही का? तुम्हाला तिकडची सवय फार झाली वाटतं. आमच्याकडे लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये हे बोललंच पाहिजे लोकांनी. मागणी नाही केली तर कसं करणार हो? ते माढा लोकसभेच्या संदर्भात प्रश्न आहे. साहेबांनी आज एक बैठक बोलवली आहे, जवळपास धैर्यशील मानेंचं नाव निश्चित झाले आपल्याकडून, सॉरी धैर्यशील मोहिते पाटलांचं. तर मला विचारायचं आम्हाला हेच आहे की जर धैर्यशील मोहिते पाटील आली तर राष्ट्रवादीला फायदा होईल, कारण तुम्ही सकारात्मक आहात का त्यांना? अहो, मी पक्षाची फार छोटी कार्यकर्ता आहे. तो निर्णय आदरणीय पवार साहेब, जयंत पाटील साहेब आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते मुंबईत घेतील.
उद्या साताऱ्यात पण बैठक आहे, श्रीनिवास पाटीलना रिपीट मिळेल संधी पुन्हा. तर उद्या आदरणीय पवार साहेब स्वतः तो निर्णय घेणार आहेत. त्याच्यामुळे दिल्ली गेल्या वेळेस पावसात सभा झाली आणि सगळं चित्र बदललं होतं, यंदा तिथून तसं काही. मी तर म्हणते पाऊस पडू दे, एवढा उन्हाळा आणि दुष्काळ झालेला आहे. दुष्काळाचं हे या असंवेदनशील ट्रिपल इंजिन सरकारला काही पडलेलीच नाही. दुर्दैव आहे की इतका तीव्र दुष्काळ या राज्यात आहे, इतके पाण्याचे गंभीर प्रश्न आहेत, पण ट्रिपल इंजिन सरकार इतकं असंवेदनशील आहे की ते फक्त अजून पक्ष फोडा, ईडीच्या रेड करा ह्याच्यातच व्यस्त आहेत. नवनीत राणाला तिकीट मिळालं, एवढा विरोध असू नये. भाजपमध्ये कळत नाही, ज्यांना विरोध आहे त्यांनाच तिकीट दिलं जातं. तो भारतीय जनता पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर नवनीत राणा निवडून आल्या होत्या, आता त्यांनी काल लोकशाही हो, प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे. येतील आता परत बारामती लोकसभा मतदारसंघात जे आता असं दिसतं का कोणी कार्यकर्ता तक्रार देतं की दादा दम देतोय, इकडेच काम करा तिकडे नाही. तुम्हाला हा प्रश्न विचारायची इच्छा होते, याच्यातच माझं उत्तर आहे. हल्ली दादा वैयक्तिक भेटीगाठी खूप वाढल्यात. काल दिवसभर 5-6 ठिकाणी जाऊन आले. मग एरवी कधी तर तसं नसायचं. लोकशाही हो, प्रत्येकाचा वेगळं वेगळं पॅटर्न असतं. कुठेतरी डिस्टर्ब वाटतंय असं मला एकच गोष्टीचा आनंद आहे की मी जेव्हा दादा माझ्यासाठी प्रचार करत होता तेव्हा मी माझ्या मोठ्या भावाला एवढे कष्ट दिले नाहीत, याचं मला समाधान आहे. आता कष्ट पडतात असं तुम्हीच म्हणताय, मी नाही म्हणत आहे. पूर्ण फिल्म दाखवा, अर्धवट दाखवू नका. इंग्लिशमध्ये करायचं. एक इसेन्शियल कॉफीच्या संदर्भात पोस्ट आली की कॉफी विचारते तुतारीचं चिन्ह आपण अशा पद्धतीने आता प्रचार होत असेल. रिअली क्वाइट क्यूट. दिखाओ बघा उत्तर आहे. सांगा ठीक आहे, ठीक आहे. इट्स क्वाइट क्यूट या. आय नो इसेन्शियल काय कोणी केलं माहिती, बघूया आता माहिती काढू. हाँ ले लो प्लीज यार, मुझे जाने दो. तुमचं मराठी झालं ना सर. Ma'am, over 600 lawyers writes to CGI and Chandrachud and raising alarm on threats to judiciary's integrity. It's very alarming and very disturbing to read this story because India is a free country. Our forefathers have fought the British to get freedom into this country, and it is most important out of the what people are saying. People say there is an emergency, unannounced emergency in this country. I think this strengthens that case. It's very, very worrisome and alarming. Ma'am, another question. After Shivsena has released the candidate list, there was voices of displeasure among the Alliance Party. It's only about one seat. And I'm sure we work it out. See, we are a democratic alliance. So everybody has a right to speak their mind. This is a democracy here. I have not read it, so I can't comment. I have not read it. I haven't read it, so I don't know. चित्रपट सातत्याने तुम्हाला ट्रॅक करून ट्विट करत राहतात, हे आहेच का? लोकशाही आहे आमच्याकडून, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.